रामकृष्ण हरी. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आम्ही सकाळी दामनोद अलबेला हनुमान मंदिर गुलजारा इथून सकाळी 6 वाजता प्रस्थान झाले. बघा आता पुढं 6 किलोमीटर आलेलो आहे. हे बेगादा गाव, ये कारम नदी है। यहाँ पर सात माता जी का मंदिर है। यहाँ से आपको मतलब 3 किलोमीटर के बाद आपको शस्त्रधारा का मार्ग में यहाँ से मिल जाएगा, शॉर्टकट रास्ता है। अच्छा, और वहाँ पर ही आप वहाँ से डायरेक्ट आप महेश्वर पहुँच सकते हैं। वो लंबा रास्ता पड़ेगा, ये सीधा शॉर्टकट ये सीधा है माई के तट पे, माई के तट पे। हाँ। और ये अन्य क्षेत्र पे चालू किया है अभी ग्राम बेगंदा में। अभी 1 महीना ही चालू हुआ है। अच्छा। पर सब सुविधा, सब भोजन प्रसादी, चाय नाश्ता सब की सुविधा यहाँ पर उपलब्ध। बघा या कारम नदीच्या तटावर आहे बघा. आता खूप छान अशा प्रकारे हा आश्रम बनलेला आहे. 1 महिना झालेला आहे. आम्ही नर्मदा परिक्रमा करत असताना ही कारम नदी बेगंदा गावातून सरळ आम्ही गेलो होतो. परंतु आता बघा हे आश्रम 6 किलोमीटर छान बनलेलं आहे बघा. मा नर्मदा परिक्रमा अन्नक्षेत्र. बघा आता आमचे सगळे सहकारी संगमनेर ग्रुप सगळा बसलेला आहे बघा. हर हर नर्मदे हर. डिअर सर, रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आश्रमाची या ठिकाणी गरज होते. बेगंदा गाव आहे आणि सकाळचे 9 वाजलेले. आता पुढे 3 किलोमीटर सहस्रधारा आणि दत्त मंदिर आहे. खूप छान असं त्या ठिकाणी दुपारचं भोजन आहे. आणि दत्तात्रय भगवानचं आम्हाला दुपार दर्शन होणार आहे. नारायणपूरचे ते बाबा आहे, त्यांनी तिथे साधना केलेली आहे. दत्त मंदिर आहे आणि सहस्रधारा नर्मदा मैयाचं दर्शन होणार आहे. ही जी कारम नदी आहे तुम्हाला दिसती, ही कारम नदी पुढे नर्मदा मैयाला जाऊन मिळते. नर्मदा कारम संगम. बघा आता हे बेगंदा गावातून आश्रमातून आम्ही नाश्ता चहा घेऊन आता पुढे चाललेलो आहे. बघा हे दादा पण माझ्या बरोबर आहे. हर हर नर्मदे दादा. हाँ, ये या स्थानाची माहिती राहिले. ये सात माता जी का मंदिर है ग्राम बेगंदा में, धार जिले का है। हाँ। उससे 5 किलोमीटर अंदर आता है। हाँ। और यहीं पर हमने अन्य क्षेत्र का भी काम माँ नर्मदा परिक्रमा आश्रम चालू किया है। हाँ, और ये सात माता जी का मंदिर है। सात माता मंदिर आहे, बेगंदा गाव आहे आणि इथं कारम नदी बघा. कारम नदी तटावर आहे. खूप छान अशा प्रकारे हे सात माता मंदिर आहे बेगंदा. आणि हे स्थळांची माहिती मी घेत चाललेलो आहे. बघा बोला. ये जो कुंड है, इस कुंड में कभी नहीं पानी सूखेगा। बघा ये कभी ये नदी सूख जाएगी, ये पानी कभी नहीं सूखता। नदी सूख जाएगी. इस नदी का पानी अलग स्वाद देगा, इस कुंड का पानी अलग स्वाद देगा, और इस कुएं का भी पानी अलग स्वाद देगा। इस कुएं, हाँ। तीनों एक ही जगह पर है, पर तीनों का स्वाद आपको अलग अलग पाएगा। बघा आता हे कोवा आहे म्हणजे बघा ही विहीर आहे. या विहिरीचं पाणी ते म्हणतात वेगळं लागतं. या पाणी ही विहीर आहे, खूप छान पाणी बघा स्वच्छ. या विहिरीचं पाणी वेगळं लागतं. या कुंडाचं पाणी वेगळं लागतं बघा. हे कुंड आहे, ये कुंड का पानी वेगळा आणि ये कारम नदी. ये जो कुंड की मान्यता ये है कि जैसे कोई भी चर्म रोग हो या कुछ ददा हो या कुछ लकवे का बीमार हो, हाँ। इस पानी से नहाने से सारे रोग सारे कष्ट सब दूर हो जाते हैं। अच्छा, हाँ, नवरात्र के 9 दिन मतलब 24 मतलब कभी भी आप स्नान कीजिए। 5 मंगलवार की मान्यता है कि 5 मंगलवार आप यहाँ पर स्नान कीजिए, हाँ। आपको सारे रोग आपके खत्म हो जाते हैं। अच्छा. बेगंदा गाव आहे. हाँ, और ये आप धार जिले में अभी उगे हैं। और ये नदी से क्रॉस होकर आप खरगोन जिले में लग जाओगे। ये जलकोटा है, जलकोटा से आप यहाँ से 2.5 से 3 किलोमीटर आप जलकोटी में आप प्रवेश हाँ. शस्त्रधारा। बघा हे समोर गाव दिसते ते जलकोटा आहे. आणि इथून आता बघा धार जिल्हा संपवतोय आणि आता खरगोन जिल्हा पुढे लागतोय. खूप छान अशा प्रकारे या मंदिरामध्ये या कुंडाची माहिती दिली, विहिरीची माहिती दिली. विहिरीचं पाणी वेगळं, कुंडाचं पाणी वेगळं आणि कारम नदीचं पाणी वेगळं, असे 3 पाण्यामध्ये हे बघा. आणि या कुंडातलं पाणी, या जर कुंडातलं पाणी स्नान केलं तर सगळी आपली शरीरातली काया एकदम शुद्ध होते. बघा खूप छान अशा प्रकारे माहिती देतात ते मुलं आहे आणि एकदम भाविक हे आश्रम चालवतात. आता नवीनच 1 महिन्यापूर्वी आश्रम त्यांनी थाटलेला या नर्मदा मैयाच्या आणि कारम नदी संगमावर. खूप छान अशा प्रकारे मुलांना धन्यवाद आहे. हर हर नर्मदे हर, हर हर नर्मदे. आजचा दिवस आहे 45वा दिवस आहे आज. आणि खूप अशा शेतांनी आता या कच्चा रस्ता लागलेला बघा. गहू हरभरा. आम्ही ज्या ठिकाणावर चाललेलो आहोत ते ठिकाण आहे जलकुटी, दत्तधाम आहे आणि सहस्रधारा आहे. नर्मदा मैया दर्शन होते. आता खूप अशी जोरात हवा चालू आहे, हवेत गारवा आहे. सकाळी आमचं प्रस्थान दामनोद, जिल्हा धार, दामनोद हा तालुका आहे. पुढे बेगंदा गाव आहे, तिथं महानर्मदा आश्रम आहे. अशा प्रकारे तिथं जेवण पण झालं, छान फराळी झाली. हरा नर्मदे यार. बघा कच्चा रस्ता आहे. खूप छान अशा प्रकारे नर्मदा परिक्रमाचे आनंद घेत आहेत. कच्च्या रस्त्याने शेतातून एकदम पगदंडी आहे. जलकुटीला जाणारा रस्ता आहे हा, मधून हा शॉर्टकट आहे. पुढे रोडने सकाळी गेला असतो आम्हाला अवघं 14 किलोमीटर होतं फक्त महेश्वर, दामनोद ते महेश्वर. परंतु नाही, आम्ही जेवढं होता तेवढं नर्मदा मैयाचा तट आहे हा सोडत नसतो. बघा अशी हिरवळ शेती पिकवणारे शेतकरी, हरभरा आहे, इकडे गहू आहे, नजर पुरत नाही महाराज. अशा प्रकारे शेती पिकवतात ते शेतकरी. आज संध्याकाळी आमचा मुक्काम महेश्वर आहे, राजराजेश्वरी मंदिर आहे. खूप छान अशा प्रकारे तिथं रम्य स्थळ आहे, धार्मिक स्थळ आहे. आणि अहिल्याबाई होळकर ज्या आपल्या सती होऊन गेल्या महासाध्वी, खूप अशा प्रकारे मोठं स्मारक आहे. आणि ज्या त्यांनी त्या काळात ज्या वस्तू
मौल्यवान अशा प्रकारच्या तलवारी, भाले, खूप अशा प्रकारे तिथं ते वस्तू संग्रहालय, सूतगिरणी आहे आणि खूप अशा प्रकारे तिथं संध्या दुपारून आम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा ते आमचे जादू बाबा आहे, गुलेताई चालत आहेत, मागं DR सर आहे, खूप लांब आहे तेव्हा आता तुम्हाला दाखवायला. बघा आता ते दाखवायला चला. DR सर हां दिसले का? हां बघा या अशा प्रकारे कौशिक बाबा आहे माझ्या बरोबर. शेतातून रस्ता आहे बघा, खूप छान अशा प्रकारे. 3 दिवस झाले सारखं दुःख आहे महाराज. हो पिकं पण बघण्याजोगे चणा आहे. हा याची तर नजरच पुरणार नाही इतके शेतकरी आहे ना. 10-10, 15-15 एकरचे प्लॉट आहे, सपाट आहे, नर्मदा मैयाचं पाणी आहे, अमृत आहे. बघा एकूण पार शेती जिथं अशा प्रकारे तुम्हाला म्हणतात, काय म्हणतात त्याला, उभं पीक आलेलं आहे गव्हाचं, हरभऱ्याचं. आणि या शेतातून अशा प्रकारे कच्चा रस्ता आहे, हवा पण चाललेली आहे, आल्हादमय वातावरण आहे, हवेत गारवा आहे आणि खूप चालायला आनंद घेतो. घेत अशा प्रकारे परिक्रमाशी चालली. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करता असताना 45वा दिवस आहे. आज तारीख 5 जानेवारी 2026. 45 दिवस झालेत, अजून आम्हाला 10 दिवस नेमावरला लागतील. हो या कोण आहे परिक्रमा पथ पायी नर्मदा परिक्रमा पथ. बघा हे आमचे हो चुकून आहे, ते अंगठे बाजार आहे परंतु खूप हुशार आहे. चलो बचिंदर गोरक्षा आया. हा बघा हे हरभरा आहे. पुढे आता नेमावरच्या पुढे आम्हाला हरभरा इकडे चणा म्हणतात, असा हिरवागार हरभरा आम्हाला खायला भेटन. आम्ही तो दरवर्षी आनंद घेतोय. नेमावर झाल्यानंतर हरभरा खायला येतोय. एक दिवस आम्ही नेमावरच्या पुढं आम्ही गेल्यानंतर खूप अशा प्रकारे हा जबलपूरपर्यंत आहे ना सगळा भाग हा हिरवळ आहे. म्हणजे शेतकरी नर्मदा मैयाच्या तटाने चालत असताना सगळा शेतकरी सुकावलेला आहे नर्मदा मैयाच्या पाण्याने. आणि खूप असा सुजलाम सुफलाम असा भाग बनलेला आहे. खूप असे जिल्हे राजाचे राजे नर्मदा मैयाने सुजलाम सुफलाम केलेले आहे. ही सगळी नर्मदा मैयाची कृपा आहे. बघा आता तुम्हाला हा सगळा चणा दिसतोय, हरभरा नजर पुरत नाही महाराज. हा जवळजवळ 25-30 एकराचा प्लॉट असणार आहे. बघा खूप छान आहे. भाव पण आता पहिलीच परिक्रमा येते त्यांना हे प्लॉट पाहिल्यानंतर खूप असे शेतकरी लई धन्यता देतात, नर्मदा मैयाच्या पाण्याला धन्य देतात. हर हर नर्मदे हर. ही माहिती तुमच्यापर्यंत मुद्दाम पुरवतो मी. चला तर राधा जलकोटीचं दर्शन घेऊ आपण. हर 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 नर्मदे हर. हो नर्मदे हर. बघा आता या ठिकाणी जलकोटी आहे, परमपूज्य नारायण महाराज श्री क्षेत्र दत्तधाम धारा आहे. जलकोटी या ठिकाणी आलेलो आहे. दुपारचे 2 वाजलेले. बघा खूप छान असा रम्य स्थळी आहे. दत्तात्रय भगवंताचं आता दर्शन होते सगळ्यांना. आमचे 9 नारायण अधिक 2 आहे नगर जिल्ह्यातले. बघा या 2 अशा प्रकारे 11 जणांचा हा ग्रुप आहे. श्रद्धा आहे, भाव आहे, विश्वास आहे. चला तर आता दत्तात्रय भगवान यांचं दर्शन घेऊया. आमचा सगळा ग्रुप या ठिकाणी दत्तात्रय भगवंताला वंदन करतायत. श्रीरामचंद्र भगवान की जय. बघा हो श्रीराम जय राम जय जय राम. दत्तच भगवान आहे, दत्तधाम आहे. खूप छान अशा प्रकारे दत्तात्रय भगवंत आज दर्शन झालेलं आहे कितीतरी दिवसानं. आज नर्मदा परिक्रमातला 45वा दिवस आणि बघा भगवंताचं आज दर्शन झाले. दुपारचे 2 वाजलेले. दुपार विश्रांतीनंतर आता आम्ही प्रस्थान करणार आहे महेश्वर माता अहिल्यादेवी यांची नगरी. हर हर नर्मदे हर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद सहस्त्रधारा घ्या दर्शन नर्मदा मैयाचं. होतं तेवढं मी झूम करून दाखवते. खूप विस्तीर्ण पात्र आहे. बघा हा जो आवाज येतो हा सहस्त्रधारांचा आहे. खूप विस्तीर्ण पात्र आहे आणि खूप छान अशा प्रकारे इथं लांबून लांबून लोक दर्शन करतात नर्मदा मैयाच्या. हर नर्मदे राधे श्याम. बघा आता राजराजेश्वर प्राचीन मुख्य मंदिर आहे बघा ही. आणि हे लाल मंदिर दिसते राजराजेश्वर मंदिर आहे. खूप छान अशा प्रकारे आश्रमात आता संध्याकाळचा आमचा मुक्काम आहे. आजचा 45वा मुक्काम आहे. हा राम मंदिर आहे.
बघा ते अहिल्याबाई होळकर स्मारक आहे बघा, खूप छान अशा प्रकारे. बघा किती कोरीव काम आहे, छान. चला नर्मदे हर. महेश्वर महादेव भगवान आहे. खूप छान अशा प्रकारे आता सूर्य मावळतीला गेलेला आहे. नर्मदा मैयाचं इथून दर्शन होते. आणि बघा आता आमचे सहकारी आम्ही थोड्याच वेळात आता आश्रमात जाते. संध्याकाळचे 5:30 वाजलेले बघा. आता बाहेरून कालचं दर्शन घेतो आम्ही. हर नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, रामकृष्ण हरी, नर्मदे हर.